सर्वजण. आय होप सगळे चांगले असतील, मी पण चांगले. तर आता सध्या मी आहे दसरा चौकात. तर माझी बहीण मुंबईवरून येत आहे पुण्याकडे आणि गाडी फक्त वाकडपर्यंत राहील. एक तर वाकडचा स्टॉप आहे, नाहीतर मग तो चांदणी चौकाचा स्टॉप आहे. पण चांदणी चौक आपल्याला खूप लांब पडतो आणि वाकड जवळ पडतं, त्यामुळं ती वाकडपर्यंत येत आहे, बसनं आली आहे. तर तिला अलीकडं बालेवाडीत यायला रोड माहीत नाही, तर मग मी सध्या तिला आणायला चालले. तर ती यायचं कारण म्हणजे असं आहे की आपलं गावाकडे 2 फॅमिली फंक्शन आहे. तर त्याच्यामुळे आपण उद्या नाईटनं गावाला जाणार आहोत. भरपूर दिवसापासून ब्लॉग नव्हते, तर आता फॅमिली प्रोग्राम आहेत, तर त्यामुळे आपण ब्लॉग कंटिन्यू करणार आहोत. तर हा आपला पहिला ब्लॉग आहे. दीदीला घ्यायला चाललो आहे आपण. आता मी आहे दसरा चौकात आणि बसची वाट पाहतोय, पण बस काय आलेली नाही अजून. तर हा दसरा चौक आहे, बस आलेली नाही अजून. बसची वाट पाहतोय आणि बस आली की जाऊ राधा चौकात. राधा चौकातून रिक्षा करून सीधा धुमकर ब्रिजला जाऊया आणि तिला पिकअप करून घरी येऊया. ओके, चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. 15 मिनिट झालं बसची वाट पाहतोय, पण काय बस आली नाही. समजायला झाले बसची वेट करू की चालत जाऊ. चला अजून 5-10 मिनिट वेट करू. नाही भेटलं तर मग आपले आहे ना 1 आणि 1, 2, 11 मग चालत निघायचं. ऑप्शन नाही गाडी नसल्यामुळे, असंच आहे. फायनली 15 मिनिट वाट पाहिल्यानंतर बस आलेली आहे आपली. चला पटकन आता छत्री गोळा करू आणि जाऊया लगेच. बसचं तिकीट काढलेले आपण आता आणि बसमध्ये मी तर पोहोचलेले. मला अजून 5 मिनिट लागतील पोहोचायला, कारण की बस चौकामध्ये आलोय. आता इथून सीधा भूमकर चौकात जायचं आहे आणि पाऊस सुरू झालेला आहे. तशी मी छत्री आणलेलीच आहे. पुण्यात एक सिस्टमच झालं आहे, 4पर्यंत पूर्ण कडक उन्हाळा आणि 4 नंतर पूर्ण असं फील देतं की पावसाळा सुरू झाला आहे. आणि हे भूमकर चौकात राधा चौकात पूर्ण ट्रॅफिक जाम आहे पावसामुळं. तर राधा चौकात आल्या म्हटलं 6 सीटर भेटेल, पण ते 6 सीटर नाही भेटत आहे. पण त्या साईडला बस दिसली नाही, बस तर नाही आली आणि ट्रॅफिक पूर्ण जाम आहे. आणि पावसाचं वातावरण, ते पाऊस पडला मगाशी, सध्या आता थोडंसं कमी आलं आहे, पण अजून सुरू झालं आहे. आता उशीर होते वाटतं आपल्याला जायला. आता रिक्षा तर नाही आला, पण बस आली. चला आता बसमध्ये चढू आणि भूमकर चौकाला जाऊ लगेच पटकन. जेवढा उशीर आपल्याला दसरा चौकात लागला, तेवढाच उशीर आता तर राधा चौकात पण लागायला लागलं आहे. आणि फुल ट्रॅफिक जाम आहे, पूर्ण पाऊस पण पडायला लागला आहे. पाऊस सध्या बंद झाला, पण अजून पाऊस जोराचा सुरू व्हायला लागला आहे आता. आणि दीदी कधीची येऊन पोहोचलेली आहे, आपल्याला लय उशीर झाला तर जायला. बघू आता काय बोलणं खायचं थोडं संख्या आहे, ऑप्शन नाही दुसरं काय.
आपल्याला पोचायला 1 ते 1.5 तास लेट झाला आणि बसनं ट्रॅफिकमुळे अजून पुढे आणून सोडलं आहे. तर आता भुंकर चौक तेवढं लांब राहिलं आहे, साधारण 200-250 मीटर राहिले आणि एवढं अजून चालत जायचं आहे. आणि तिथं दिदी बरोबर 1 ते 1.5 तास झाले येऊन पोचलेले आहेत. मी बरोबर टाईमनं निघाले होते, पण पावसानं सगळा राडा केला, सगळं थांबला होता. मला वाटलं की नाही येणार, पण पाऊस आला आणि आपल्याला उशीर झाला आहे पोहोचायला. बघू आता दिदीचा मला 3 ते 4 वेळा फोन येऊन गेला, अगं कुठे आहेस, येतेस का येतेस का. पण ट्रॅफिक एवढं जाम होतं की मला काय करता काय येत नव्हतं ना, आणि त्यामध्ये मी बसमध्ये होते म्हणून काय ऑप्शन पण नव्हता. तर फायनली आता आपण पोचलो आणि चालत चाललोय. बघू आता ह्या बसच्या नादी नाही लागायचं, डायरेक्ट ओला उबेर बुक करू आणि सरळ घरी जाऊया. तो भूमकर चौक आहे आणि आपल्याला भूमकर वस्तीला सोडलं होतं, म्हणजे बरोबर 200-250 मीटर लांब सोडलं. त्याच्यामध्ये आधीच उशीर झालता. चला जाऊ आता काय, तसं पण पोहोचलोय. आता थोड्याच वेळात अजून एकदा कॉल येईल, कारण की ती बरोबर 15-15 मिनिटांनी मला कॉल करते. आणि आता फोन यायचाच टाईम झालेला आहे, पण काय नाही, आता आपण आता पोहोचलोय की हो. पुन्हा समजायला झालाय उन्हाळा चालू आहे की पावसाळा चालू आहे, नुसता पाऊस पडतोय. फायनली आपण वाकडच्या बस स्टॉपवर पोहोचतच आहोत आणि आपण चाललोय पळत पळत आणायला, कारण की तिला लय थांबवलेलं आहे दीदीला आणि तिच्याकडे छत्री पण नाही, ती पूर्ण पावसात भिजलेली आहे. बघू आता काय हालत झाली तिची. ते बस स्टॉप आहे वरती, पण तिच्याकडे बॅग असल्यामुळे तिला हालायला पण आलं नाही, झाडाखालीच उभी होती आणि झाडाखाली तर पाऊस लागणारच आहे. आता बघा पावसाचं पाणीच पाणी, नुसता पाऊस आहे इकडं. चलो फायनली पोहोचले आणि दीदीला शोधू आता आपण कुठे नेमकी ती. आपण आले आता वाकडच्या बस स्टॉपला आणि ती आहे कुठं, हां भेटली. दीदीला आता वाकड बस स्टॉपवरून पिकअप केलंय आणि आता चाललंय घराकडं. तर आता मला यायलाच पोचायलाच उशीर झाला आणि बसनं जायच्या ऐवजी म्हटलं आता रिक्षा बुक करावं, कारण की पूर्ण पाऊस पडला पुण्यामध्ये आणि ट्रॅफिक पूर्ण जाम आहे. बाहेर बघू शकते पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. मला येताना पण भरपूर ट्रॅफिक लागलं होतं. 5 मिनिटाचा रोड पण मला बरोबर 1 ते 1.5 घंटा लागला पोचायला. आणि दीदी बघू शकते, ही दीदी आहे. कसं आहे आमचा डॉन. तर घेतलं आता तिला आणि चाललो घराकडं.